अहंकारी अर्जुन बागसोळा. अदिती, चल आपण जेवायला जाऊया. असे जेव्हा राधाने बोलवले तेव्हा कुठे अदितीच्या लक्षात आले की सकाळी घाईघाईत अर्जुन सरांसाठी जेवणाचा डबा घेऊन येण्याच्या गडबडीत ती स्वतःसाठी जेवण आणायला पूर्णपणे विसरली आहे. तिच्या खिशात जे काही थोडेफार पैसे होते ते फक्त संध्याकाळी बसने परत घरी जाण्यापुरतेच मर्यादित होते. आता मी काय करू? जर पहिल्याच दिवशी जेवायला जात नाही असे सांगितले तर लोकांना वाटेल की माझ्यात खूप घमंड आहे. असा विचार करत अदिती म्हणाले, दीदी तुम्ही पुढे व्हा, मी वॉशरूममध्ये जरा जाऊन येऊन भेटते. असे सांगून ती वॉशरूमच्या दिशेने गेली. राधा सुद्धा दुपारच्या जेवणासाठी कॅन्टीनच्या दिशेने निघून गेली. तिकडे अर्जुनने मात्र अदितीने बनवलेल्या जेवणाचं एक कणही न सोडता जेवण पूर्ण संपवले. इकडे वॉशरूममध्ये गेलेल्या अदितीला आता राधासमोर कसे जावे हेच समजत नव्हते. तिथे बऱ्याच वेळ वाट पाहिल्यानंतर राधा स्वतः वॉशरूमच्या दिशेने आली आणि तिने अदितीला आवाज दिला. अरे देवा, दीदी ते तिथपर्यंत मला बोलवायला आले आहेत. आता जर मी बाहेर गेले नाही तर अजिबात बरे दिसणार नाही. असा विचार करत ती बाहेर आली. तिला तसे पाहून राधाच्या मनात संशय निर्माण झाला. हे अगदी खरे होते. अदिती, तू अशी का बावरलेली दिसतेस? काय झाले? पिरियडचा काही त्रास आहे का? तिने विचारले. नाही दीदी, तसं काही नाही आहे. ते आज पहिल्याच दिवशी ऑफिसला येण्याचा घाईघाईत मी स्वतःचे जेवण आणायलाच विसरले आणि कॅन्टीनमध्ये काहीतरी विकत घेऊन खावे तर माझ्याकडे फक्त संध्याकाळी बसने घरी परत जाण्यापुरतेच पैसे शिल्लक आहेत. असे सांगत अदितीने आपली मान खाली घातली. तिची ही निष्पापपणा पाहून राधाचे मन वितळले. तिने अदितीचा हात पकडला आणि म्हणाली, अरे, एवढ्याशा गोष्टीसाठी कोणी असे वागते का? बर चल माझ्यासोबत. असे सांगून ती तिला घेऊन गेली आणि तिने तिच्यासाठी जेवणाची एक थाळी मागून आणली. अदितीला ह्या गोष्टीचा खूप संकोच वाटत होता. हे बघ अदिती, जेवणाच्या बाबतीत कधीही संकोच बाळगू नये. आज मी तुला जेवण दिले आहे तर उद्या घरातून येताना माझ्यासाठी एक डबा जास्त घेऊन ये, समजले ना? असे जेव्हा राधा म्हणाली तेव्हा अदितीलाही खूप आनंद झाला. खरं तर राधाने अदितीचा संकोच दूर करण्यासाठीच असे म्हटले होते. दोघींनी जेवण संपवले. थोडा वेळ त्या आजूबाजूला फिरल्या आणि पुन्हा आपल्या कामाच्या जागेवर येऊन बसून त्यांनी काम पुढे सुरू केले. अर्जुन CCTV कॅमेऱ्याच्या माध्यमातून तिच्यावर नजर ठेवून होता. तिचे काम पाहून पहिल्याच दिवशी ती खूप निष्ठेने आणि काळजीपूर्वक काम करत आहे असा विचार करत त्याने स्वतःच्या कामाकडे लक्ष दिले. संध्याकाळ होईपर्यंत ऑफिसमधील लोक एक एक करून लॉग आउट करत होते. अदिती, चल आज आपण केलेल्या कामाचा रिपोर्ट देऊन मग निघूया, असे राधेने सांगताच त्या दोघी विक्रमच्या केबिनच्या दिशेने गेल्या. परंतु तोपर्यंत अर्जुनने विक्रमला स्वतःच्या केबिनमध्ये बोलावून घेतले होते. मिस्टर विक्रम, मिस राधा यांचा रिपोर्ट तुम्ही स्वतः तपासून पाठवून द्या, पण नव्याने आलेल्या अदितीचा रिपोर्ट मात्र थेट माझ्या केबिनमध्ये आणून द्यायला सांगा. अर्जुनने विक्रमला सूचना दिली. त्यामुळे विक्रमने अदितीला सांगितले, मिस अदिती, तुम्हाला तुमचे रिपोर्ट स्वतः बॉसला दाखवायचा आहे. तुम्ही त्यांच्या केबिनमध्ये जा. त्यानंतर राधाकडे वळून तो म्हणाला, मिस राधा. असं त्याने तिचा इशारा केला. तिने विक्रमकडे पाहत आपला रिपोर्ट त्याच्या हातात दिला. भीती दाटलेला मनातच अदिती अर्जुनच्या केबिनमध्ये आली. ती आत आली आहे हे ठाऊक असूनही अर्जुन लॅपटॉपच्या स्क्रीनमध्ये आपले तोंड खुपसून बसला होता. सर, तिने हळूच हाक मारली. तेव्हा अर्जुनने नेहमीच्याच रुबाबाने विचारले, येस, काय आहे? अरे, या सरांना विसरण्याचा काही आजार झाला आहे की काय? मला इथे बोलवणारेही हेच आणि आता येस काय आहे असं विचारतायत, असं विचार करत तिने म्हटले, सर रिपोर्ट. अदितीवर रागवण्यासाठी त्याला अगदी लहान असे कारणही पुरेसे असायचे. आता त्याने तिच्याकडे लाल डोळे करून ओरडले, मी ते काम करतोय हे तुला दिसत नाहीये का? त्याच्या ह्या ओरडण्यामुळे अदिती अगदी शांत उभी राहिली. जवळपास अर्धा तासानंतर अर्जुनने आपले काम संपवले आणि मान वर करून पाहिले.
तर अदिती तिथून 1 इंच सुद्धा न हलता तशीच उभी होती. बिचारीचे पाय उभे राहून राहून पूर्ण सुन्न झाले होते आणि तिला खूप त्रास होत होता. तरीही ती दात ओठ काढून तो त्रास सहन करत होती. तो आपल्या जागेवरून उठला आणि तिच्या जवळ येऊन रिपोर्ट दे म्हणून त्याने मागितल्यावर तिने रिपोर्ट त्याच्या हातात दिला. तिचा तो रिपोर्ट पाहताच अर्जुनच्या मनाने तिचे खूप कौतुक केले. वाव, एकाच दिवसात हिने बरीच कामे उरकली आहेत, असा विचार करत तो म्हणाला. छान काम, खूप चांगलं केलं आहेस. त्यानंतर तो तिला म्हणाला, बस खाली. बसायला म्हणून पाऊल पुढे टाकणार इतक्यात तिच्या पायाने तिला साथ दिली नाही आणि ती जागच्या जागी जमिनीवर कोसळली. तिला उठण्यासाठी जेव्हा अर्जुन पुढे आला तेव्हा त्याच्या हाताला आपला हात लावण्याची तिची इच्छा नव्हती, म्हणून तिने म्हटले, सर जरा पाणी द्या. तिला पिण्यासाठी हवे असावे असा विचार करून त्याने तिला पाण्याचा ग्लास दिला, पण तिने ते पाणी स्वतःच्या सुन्न झालेल्या पायांवर ओतले. काही मिनिटातच तिचा पाय बरा झाला. अर्जुनच्या हाताचा साधा आधारही न घेता ती म्हणाली, पाणी दिल्याबद्दल थँक्यू सर. आणि ती त्याच्या पुढच्या बोलण्याची अजिबात वाट न पाहता डोळ्यात अश्रू भरून तिथून तडक निघून गेली. ती निघून गेलेल्या वाटेकडे पाहत राहिलेल्या अर्जुनला मनातल्या मनात एक विचित्र अस्वस्थता जाणवू लागली. मी हिची जरा जास्तच परीक्षा घेतली का, असा प्रश्न त्याने स्वतःलाच विचारला. तरीही त्या विचाराकडे फारसे लक्ष न देता तो मनात म्हणाला, आधी मला तिच्याशी बोलावे लागेल. तिने केलेल्या चुकीबद्दल तिची माफी ऐकून घेऊन पुन्हा पहिल्यासारखे सर्व नीट करायचे आहे, असं पक्का विचार करून तो घराच्या दिशेने निघाला. बसने परत येत असलेल्या आदितीचे मन प्रचंड दुखावले गेले होते. सर, तुमच्या समोर बसण्याची माझी लायकी नाही का? बर, ते सगळं राहू दे. ॲटलिस्ट मी सुद्धा एक माणूस आहे. एवढी साधी माणुसकी सुद्धा तुमच्या शिल्लक राहिली नाही का सर? आणि तुमच्यावरच का मी माझ्या जीवापेक्षा जास्त प्रेम करत आहे, असा विचार करत असतानाच तिच्या डोळ्यातून अश्रू गळत गळत गालावर आले. ते अश्रू पुसत ती जेव्हा घरी पोचली तेव्हा संध्याकाळ झाली होती. घरी आल्या आल्या आदिती लगेच आपल्या खोलीत गेली, फ्रेश झाली, कपडे बदलले आणि स्वयंपाकघरात आली. ती कधी घरी येते ह्याचीच वाट पाहत बसलेल्या पौर्णिमा आत्या आणि मोनिका ह्या दोघींनी आपल्या नेहमीचा रुबाब दाखवण्यास सुरुवात केली. ए कामवाली, माझ्यासाठी कॉफी आणि माझ्या मुलीसाठी बदाम दूध बनवून आणून दे, असे पौर्णिमा आत्याने आपल्या खोलीतूनच मोठ्या आवाजात सांगितले. रामाने चिडचिड करतच दूध गरम करायला ठेवले. बाळा, आधी तू स्वतः कॉफी पिऊन घे, मग त्या दोघींच्या गळ्यात ते नेऊन वत, असे रामाने म्हणताच अदितीलाही आता एक कडक कॉफीची खूप गरज होती. त्यामुळे तिने आधी कॉफी बनवून घेतली. तेवढ्या शकुंतलाहीने रामाला आवाज दिला. तेव्हा रामा म्हणाले, तू आधी कॉफी पिऊन घे बाळा, मी बघून येते त्यांना काय हवे आहे ते, असे सांगून ती तिथून निघून गेली. अदितीने कॉफी बनवली आणि ती कॉफीचं कप आपल्या ओठांपाशी नेणारच होती. तितक्यात तिच्या हातातील कॉफीचं कप थेट जमिनीवर पडून फुटला. हे नक्की कोणी केले हे पाहण्यासाठी अदितीने वर पाहिले तेव्हा मोनिका डोळे लाल करून तिथे उभी होती. यू ब्लडी थर्ड क्लास मेड, किती माज आहे ग तुला? माझ्या आईने तुला कॉफी मागितली होती ना, तिला देण्यापूर्वी तू स्वतः कॉफी बनवून पिते आहेस. किती सर्विस चढली आहे तुला, असे म्हणत मोनिकाने रागाच्या भरात अदितीचे केस पकडले आणि तिला जोरात धक्का देऊन बाजूला ढकलले. अदिती मात्र काहीही न बोलता गप्प राहिले आणि तिच्या डोळ्यात फक्त अश्रू दाटून आले. एका साध्या ग्लासभर कॉफीसाठी सुद्धा मला ह्या घरात इतके वाईट शब्द आणि टोमणे ऐकावे लागणार का, या विचाराने तिचे मन आतल्या आत आक्रोश करू लागले. तेवढ्यात रमा तिथे आले. जमिनीवर सांडलेली कॉफी पाहून हे नक्की मोनिकानेच केले आहे हे तिने ओळखले. ती मोनिकाकडे वळली आणि म्हणाली, हे बघ बाळा, ती घरातील सर्व आवराआवर करून बाहेर ऑफिसचं कामालाही जाऊन आली आहे. तुझ्यासारखी ती सकाळपासून फक्त घरात मोकळी बसून नव्हती. थकून बागून आलेल्या त्या लहान लेकराला साधी एक ग्लास कॉफी पिण्याचीही लायकी नाही का या घरात?
रमाने असे विचारताच मोनिकाचा अहंकार पूर्णपणे दुखावला गेला. ए, तू पण ह्या घरची एक साधी कामवालीच आहेस ना? एका कामवालीसारखीच राहा. इथे मालकीन बनण्याचा प्रयत्न करू नकोस, असे मोनिका म्हणत असतानाच तिथे शकुंतला आल्या. मोनिका, काय झाले हे? तू कुणाशी इतक्या मोठ्या आवाजात बोलत आहेस? त्याने विचारले. त्यावर मोनिका म्हणाली, हे बघा मामी, माझ्या आईने एक कप कॉफी मागितली तर ही स्वतःच बनवून पिऊ लागली होती. मी तिला असे का केलेस म्हणून विचारले तर तिने स्वतःच्या हातातील कॉफीचा कप जोरात फेकून मारला आणि उलट माझ्यावरच वरडून मला दमदाटी करू लागली. त्यात कमी की काय? म्हणून ही रमा आंटी सुद्धा तिचीच बाजू घेऊन बोलत आहे. म्हणूनच मला राग आला. त्यांना फक्त नोकरांसारखे राहा अशी समज दिली तर त्या दोघी माझ्याकडे मला जिवंत मारतील अशा रागाने पाहत आहेत, असे सांगत मोनिकाने न येणारे रडू पुसण्याचे नाटक केले. तुम्हाला आमच्यापेक्षा तुमच्या घरचे नोकरच जास्त महत्त्वाचे आहेत हे आम्ही इथे आल्यापासून तुम्ही वारंवार सिद्ध करून दाखवले आहे. तुम्हाला जर आम्ही इथे नको असू तर सरळ सांगा. आम्ही आत्ताच्या आत्ता हे घर सोडून निघून जातो. कुठेही राहू आम्ही. द्या सोडून वहिनी. माझे भाऊ आज जिवंत असते तर आज माझ्यावर आणि माझ्या मुलीवर ही वेळ आली नसती, असे म्हणत पौर्णिमा आत्यानेही मगरीचे अश्रू ढाळायला सुरुवात केली. शकुंतला यांचा चेहरा रागाने लाल झाला होता. ते पाहून अदितीने पौर्णिमा आत्याचा पाया पडले आणि म्हणाले, मला माफ करा मॅडम, आम्ही या घरचे साधे नोकर आहोत. आमच्यासारख्या लोकांमुळे तुम्ही तुमचे आपापसातील कौटुंबिक नाते संबंध खराब करू नका. कॉफी बनवण्यासाठी मी दूध गरम करायला ठेवले होते. रमा, आईने बनवलेली कॉफी आधी मी पिऊन घेते आणि नंतर तुमच्यासाठी नवीन कॉफी बनवून आणून देते. असाच विचार मी केला होता बास. आमच्यामुळे तुम्ही वेगळे होऊ नका मॅडम, प्लीज. माझी चूक झाली. ह्या घराची कामवाली म्हणून आधी तुम्ही सांगितलेले काम मला करायला हवे होते. तुमचे समाधान होईपर्यंत तुम्ही मला कुशाल मारून घ्या असे म्हणत मीच मूर्ख आहे, मीच मूर्ख आहे, मीच मूर्ख आहे असे वरडत अदिती स्वतःच्या गाला थापटा मारून घेऊ लागली. तिची ही अत्यंत केविलवाणी अवस्था आणि दुःख पाहून रमाचे काळीज पूर्णपणे अस्वस्थ होऊन गेले. तर शकुंतला यांनाही मनातून खूप वाईट वाटले. मी ह्या लोकांना इथे बोलावून खूप मोठी चूक केली का काय, असा विचार शकुंतला यांच्या मनात आला. अदितीच्या जवळ आलेल्या रामाने तिचे दोन्ही हात आपल्या हातात घेतले आणि तिला थांबवले. तुला कॉफी प्यायला लावली ही माझी सर्वात मोठी चूक होती बाळा. तू मला मराठी, असे रामाने म्हणताच अदिती तिच्या चेहऱ्याकडे पाहत अगदी शांत झाली. ती उठली. जमिनीवर सांडलेली कॉफी तिने स्वच्छ पुसून काढली. पुन्हा नव्याने कडक कॉफी बनवून ती पौर्णिमा आत्याला दिली आणि बदाम दूध बनवून मोनिकाला नेऊन दिले. त्या दोघींनीही पुढे एक शब्दही न बोलता ते कप हातात घेतले आणि त्या आपल्या खोलीत निघून गेल्या. रमा आणि अदिती दोघी मिळून रात्रीच्या जेवणाची तयारी करत असताना शकुंतला स्वयंपाकघरात त्यांच्या जवळ आल्या. त्यांना पाहून रमा म्हणाली, मॅडम, पौर्णिमा मॅडमना रात्री जेवणात काय हवे आहे हे तुम्ही स्वतःच त्यांना जाऊन विचाराल का? तिचे बोलणे मान्य करू शकुंतला यांनी पौर्णिमाला रात्रीचं जेवणासाठी काय बनवायचे आहे हे विचारले. पौर्णिमा आत्याने पनीर बटर मसाला, बटर नान, फ्राईड राईस आणि आमलेट बनवायला सांगितले. शकुंतला यांनी रमाला स्वयंपाक घरात जाऊन ह्याच गोष्टी बनवण्यास सांगितले. रमा गेल्यानंतर शकुंतला मनातल्या मनात म्हणाल्या, जे या मायलेकींना आता टोकणारे किंवा विचारणारे कोणीच राहिले नाही असे झाले आहे. मी स्वतःच माझ्या पायावर दोंडा मारून घेतल्यासारखे झाले आहे. जेवणाच्या बाबतीत कोणत्याही नवीन वाद नको याच विचाराने मी सुद्धा आतापर्यंत गप्प बसले आहे. तिकडे ऑफिसमधून घरी आलेला अर्जुनची नजर सर्वप्रथम स्वयंपाकघराच्या दिशेने गेली. अदितीला माझ्यासाठी कॉफी घेऊन यायला सांगावे आणि ऑफिसमध्ये तिच्याशी जे काही वाईट वर्तन केले त्याबद्दल तिची माफी मागावी असा विचार अर्जुनच्या मनात सुरू होता. आई, माझ्या खोलीत कॉफी पाठवून दे, असे सांगून अर्जुन स्वतःच्या खोलीत निघून गेला.
अर्जुनचा आवाज ऐकून मोनिका आपल्या खोलीतून बाहेर आली आणि स्वयंपाकघराच्या दिशेने गेली. ए कामवाले, माझ्या अर्जुनने कॉफी मागितली. ते तुला ऐकू आले ना? बनवून दे लवकर. मी स्वतः माझ्या अर्जुनला घेऊन जाऊन कॉफी देणार आहे, असे तिने मोठ्या रुबाबाने सांगितले. अदितीने उलट उत्तर न देता तिने सांगितलेले शांतपणे ऐकून घेतले आणि ती कॉफी बनवण्याच्या तयारीत लागली. तिकडे अर्जुन आपल्या खोलीत फ्रेश होऊन ती आत्ता येईल या आशेने एरवी कधी न थांबणारा तो आज तिची वाट पाहत बसला होता. अर्जुन कॉफी, असे म्हणत अर्जुनची कोणतीही परवानगी न घेता मोनिका एखाद्या बैलासारखी थेट त्याच्या खोलीच्या आत घुसली. तिला अचानक तिथे पाहून अर्जुनने आपले नाक तोंड मुरटले. आपल्या खोलीत आलेल्या मोनिकाला पाहून तो म्हणाला, तू माझ्यासाठी कॉफी घेऊन का आलीस मोनिका? अदिती कुठे गेली आहे? माझ्या खोलीत कॉफी आणून देण्यात इतकं सुद्धा वेळ नाही का तिच्याकडे? कोणत्याही कारणाशिवाय अदितीला स्वतःच्या खोलीत बोलावणे शक्य नाही हे तो चांगल्या प्रकारे ओळखून होता. म्हणूनच कॉफी मागण्याचं बहाणाने तो तिच्याशी बोलण्यासाठी तिची वाट पाहत बसला होता. परंतु मोनिकाने त्याच्या ह्या प्लॅनवर पूर्णपणे पाणी फिरले होते. अर्जुनच्या ह्याच बोलण्याला आपले शस्त्र बनवत मोनिका म्हणाली, हो ना अर्जुन, मी हॉलमध्ये सोफ्यावर बसून टीव्ही पाहत होते तेव्हा तिने स्वतः कॉफी बनवली आणि माझ्या जवळ येऊन म्हणाली की सर कॉफी मागितली आहेत, तुम्ही जाऊन देऊन या. शेवटी तुम्हीच त्यांच्याशी लग्न करणार आहात ना, असे ती मला म्हणाली अर्जुन. म्हणूनच मी पण काही न बोलता ही कॉफी घेऊन आले. काहीही म्हण अर्जुन, तुमच्या घरात असणाऱ्या ह्या दोन्ही कामवाल्यांमध्ये थोडी चरबी जास्तच वाढली आहे, असे म्हणत तिने नाक मुरडले. मोनिकाच्या ह्या बोलण्याकडे अर्जुनने फारसे लक्ष दिले नाही. अदिती कधीच असे वागणार नाही हे तो उत्तम प्रकारे जाणून होता. हा सगळा प्रकार मोनिकाच करत आहे हे समजून त्याने शांतपणे कॉफीचा कप हातात घेतला आणि म्हणाला, तू जा आता मोनिका आणि तिला माझ्या खोलीत पाठवून दे. तिने असं का केले याचं जॉब मी स्वतः तिच्याकडून घेईन. हे ऐकून मोनिकाचा चेहरा एखाद्या 1000 वोल्टेजचा बल्बासारखं आनंदाने चमकू लागला. बास, मी अगदी योग्य ठिकाणी काडी लावली आहे. आता तिला 2-4 कानशिला तर लावेल ह्यात शंकाच नाही, असं विचार करत ती ठीक आहे अर्जुन असे म्हणत तिथून निघून गेली. स्वयंपाकघरात अदिती बटर नान, पनीर मटर मसाला आणि फ्राईड राईस बनवण्यासाठी लागणारी सर्व तयारी करत होती. तिला तसे करताना पाहून रमा मावशी रागाने म्हणाल्या, नाही ग बाळा, या मायलेकींकडे खायला आधी काही लायकी नव्हती, तुला माहीत आहे का हे? आणि आता बघ, जणू तोंडातून सोन्याचा चमचा घेऊनच जन्माला आले आहेत असा नकरा करत आहेत. आई, आता असं काय झालं म्हणून तू इतकं राग करत आहेस? त्या ह्या घराच्या होणाऱ्या विहिणी आहेत आणि त्यात त्यांची मुलगी ह्या घराची सून होणार आहे. मग त्यांनी मागितलेला स्वयंपाक आपण बनवून देण्यात काय चूक आहे? तिला स्वतःकडे वळवून घेत रमाने विचारले, असं होय? मग तू कोण आहेस या घरात? तिच्या ह्या प्रश्नावर तिने अत्यंत पिके हसू दिले आणि म्हणाले, मी ह्या घराची एक साधी कामवाली आहे आणि त्यासोबत तुझी मुलगी आहे भासाई, असे सांगत तिचे डोळे अश्रूंनी भरून आले. सकाळपासून तिचे मंगळसूत्र काढून ठेवल्यामुळे अदिती आधीच खूप उदास होती. त्यात आता रमा मावशीच्या ह्या बोलण्यामुळे तिच्या दुःखाचं बांध पार फुटला. माझ्या बाळा, असे म्हणत जेव्हा रमाने तिला जवळ बोलावले तेव्हा अदितीने रमाला घट्ट मिठी मारली आणि रडत रडत म्हणाले, हो आई, मी ह्या घराची फक्त एक कामवाली आहे आणि त्यासोबत तुझी मुलगी आहे. आज सकाळी शकुंतला मॅडम माझ्या खोलीत आल्या होत्या. त्यांनी सांगितले की ह्या लग्नाला काहीच किंमत नाही, त्यामुळे हे मंगळसूत्र काढून ठेव आणि मगच कामावर जा, असे त्यांनी मला सांगितले आई. तेव्हापासून माझे मन अजिबात ठिकाणावर नाही आहे ग आई. मी नक्की काय करू? ऑफिसमध्ये जर कोणी मला विचारले की तुझे लग्न झाले आहे का आणि मी हो म्हणाले तर नवरा कोण आहे हा प्रश्न समोर येईल आणि नाही म्हणायला माझे मन अजिबात तयार होत नाही आई, असे म्हणत अदिती हुंदके देऊन ढसाढसा रडू लागली.
ए कामवाले, असा आवाज देत तिथे कोणीतरी आले. तो आवाज ऐकताच अदितीने रामाला मिट्टीतून सोडले आणि ती तातडीने नॉनचे पीठ मळण्याचं कामाला लागले. ए माझे अर्जुन तुला बोलवत आहे बघ, जाऊन लवकर बघ, असे मोनिकाने येऊन सांगताच अदिती ठीक आहे म्हणाली आणि तिथून बाजूला होऊन निघून गेली. तिकडे गॅलरीत उभा असलेला अर्जुन समोर जेव्हा अदितीचा तो रडवेला अश्रूंनी भरलेला चेहरा आला तेव्हा त्याचे मन खूप उदास झाले. ती ह्या घरात राहून आता जवळपास 6 महिने उलटून गेले आहेत. तरीही तिने आजपर्यंत कधीही माझ्या कोणत्याही वस्तूला साधे नुकसानही पोचवले नाही. अशात ती माझा शर्ट इतकी निष्काळजीपणाने कशी काय जाळू शकते? असा विचार करत असलेला अर्जुनच्या विचारांची साखळी स्वतः आदितीनेच तोडली. तिने खोलीचा दरवाजावर ताक मारले. ती आत आली आणि म्हणाली, सर, तुम्ही बोलवले होते का? अर्जुनने बोलवले आहे असे समजताच पीठ मळत असलेल्या अदितीने घाईघाईत आपले हात धुवून घेतले होते आणि ती तशीच आली होती. परंतु कपाळावर आलेली केसांची बट मागे सारण्याच्या नादात तिच्या गालाला लागलेले पीठ तिच्या गालाला जाऊन चिकटले होते. त्याकडे स्वतःचे लक्ष न गेल्यामुळे ती तसंच घाई गडबडीत त्याच्या खोलीत आली होती. अदिती आत आल्याचे पाहून तो तिच्या जवळ आला. तिचे चेहऱ्यावर कोणताही भाव नसलेले पाहून त्याला खूप अस्वस्थ वाटले. किमान तिच्या चेहऱ्यावर नेहमी एक छोटीशी सुंदर कळी उमलेली असायची, पण आता तीही नाहीये. या विचाराने त्याचे मन आतल्या आत व्याकुळ झाले. अदिती, ते आज ऑफिसमध्ये जे काही झाले त्याबद्दल मला माफ कर. मी फक्त तुझी गंमत करण्यासाठी तुला तिथे उभे करून ठेवले होते. पण तुला त्रास देण्याचं किंवा मन दुखवण्याचा माझा कोणताही हेतू नक्कीच नव्हता ग, असे म्हणत तो तिच्या आणखी जवळ गेला. त्याने अत्यंत मऊवारपणे तिचा घाल आपल्या हाताच्या वंजळीत पकडला आणि घालाला लागलेले ते पीठ पुसत तो पुढे म्हणाला, माझ्या वडिलांनी मला घेऊन दिलेला तो शर्ट तू जाळला होतास म्हणूनच मी त्या रागात होतो ग. आता ते या जगात नाहीत म्हणून मी तो शर्ट कधी घातलाही नव्हतो. तुला माहीत आहे का, जर तो घातला आणि कुठे खराब झाला किंवा फाटला तर याच भीतीने मी तो जपून ठेवला होता. त्याच रागाच्या भरात मी तुझ्या या मऊ घालावर मारले ग. तू तर कधीच एवढी बेजबाबदार नव्हतीस. पण असे म्हणत तिने एक मोठं सुस्कार सोडला. आता ते सगळं राहू दे. या सर्व गोष्टीसाठी मला माफ कर, समजलं ना? तू फक्त पहिल्यासारखी माझ्याशी बोलायला सुरुवात कर. माझ्यासाठी तेवढंच पुरेसं आहे. अर्जुनचे हे मनमोकळे बोलणे ऐकणाऱ्या अदितीच्या चेहऱ्यावर एक छोटीशी हसण्याची लकीर उमटून गेली. मी चूक केली आहे की नाही हे समजून घेण्यासाठी तुम्हाला आता कुठे वेळ मिळाला का सर? पण तरीही काही हरकत नाही. हीच गोष्ट तुम्ही ज्या दिवशी तुमचा शर्ट जळला होता त्याच दिवशी जर हे बोलला असता तर ह्या पृथ्वीवर माझ्या इतका आनंदी दुसरं कुणीच नसतं कदाचित. परंतु आता वेळ हाताबाहेर निघून गेले आहे. आता तुम्हाला सत्य समजायला नको. आधीच तुमच्या आत्या आणि त्यांची मुलगी सतत म्हणतात की तुम्ही घरातील कामवाल्यांना खूप जास्त डोक्यावर चढवून ठेवलं आहे. अशा परिस्थितीत जर मी आता सांगितलं की तुमच्या तो शर्ट मोनिकाने जाळला होता तर माझ्यामुळे घरात पुन्हा भांडण होईल, असा विचार अदितीने मनातल्या मनात केला. पण ती तोंड उघडून काहीच बोलली नाही. अदिती, असे म्हणत अर्जुनने तिला आणखी जवळ ओढले आणि तिच्या कमरेभोवती हात गुंफून तिला मिठीत घेतले. तशी ती भानावर आली. तिने अर्जुनच्या पकडीतून स्वतःला सोडवण्यासाठी धडपड सुरू केली, परंतु त्याची पकड गोरपडीसारखी घट्ट होती. त्याने तिला अतिशय घट्ट धरून ठेवले होते. स्वतःला सोडवण्यात अपयशी ठरलेली अदिती अत्यंत हळू आवाजात म्हणाली, सर प्लीज, कोणीतरी येईल. जरी तिलाही त्याचे इतके जवळ असणे मनातून खूप सुखावत होते, तरीही वेळेनुसार आणि परिस्थितीनुसार बदलणारे त्याचे बोलणे तिच्या मनात खोलवर घर करून बसले होते. आणि हे सर्व विशेषत त्याच्या आत्या घरात आल्यानंतर घडले होते. कोणीही येणार नाही अदिती, प्लीज 1 मिनिट फक्त असेच राहा. आजकाल तुझ्या मिठीशिवाय माझं दिवस पूर्णच होत नाही, असे म्हणत त्याने तिला आणखीनच घट्ट मिठीत घेतले
जणू काही जर सोडले तर ती त्याच्या हातातून कायमचे निसटून जाईल ह्याच भीतीने त्याने तिला जवळ धरले होते. सर प्लीज, मी तुमची बायको नाही आहे की तुम्ही मला अशा प्रकारे मिठीत घ्यावं. मी ह्या घराची फक्त आणि फक्त एक साधी कामवाली आहे. हे तुम्ही लक्षात ठेवलं तर खूप बरं होईल. तुम्ही जेव्हा हाक माराल तेव्हा येऊन तुमच्या समोर उभं राहून मिठी मारून घ्यायला किंवा किस घ्यायला मी तुमची बायको नाही किंवा पैसे दिले की तुमच्या बेडवर चढणारी कसली बाई नाही. असे अदितीने अत्यंत कडक शब्दात बोलल्यामुळे अर्जुनने तिला स्वतःपासून झटकून दूर सारले आणि तिच्या कांचीला जोरात भडकावून दिली. कांचीला भडकावून दिल्यानंतर तिला पुन्हा स्वतःकडे वळत तिचा गाल आपल्या हाताने खूप जोरात दाबून धरत तो म्हणाला, ए काय म्हणालीस तू? आणखी एकदा बोल. तू कसली बाई आहेस? तुला असं कोणी म्हटलं नक्की? त्याला माझ्यासमोर आणून उभं कर. या जन्मात तो जन्माला आला होता की नाही हेच तो विसरून जाईल. असं करेन मी. जुनं सगळं विसरून मी स्वतः तुझ्याकडे माफी मागायला आलो तर तू तोंडाला येईल तसं बोलतेस होय? तुझ्याबद्दल वाईट बोलणारा तो कोण आहे? त्याला माझ्यासमोर आणून उभं कर आधी. जर तू स्वतःला तसं समजत असशील तर मग हे काय आहे? असे म्हणत त्याने आधी तिच्या गळ्याला हात लावून तिचे मंगळसूत्र शोधण्याचा प्रयत्न केला. पण ते तिथे असायला हवे ना, तरच त्याच्या हाताला लागेल. तिचा गळा पूर्णपणे मोकळा असल्याचे पाहून तो अत्यंत टोमण्या मारण्यासारखी हसला आणि म्हणाला, हां, माझ्या ऑफिसमध्ये कामाला लागल्यापासून तुला कोणीतरी नवीन बकरा मिळालाय वाटतं, ज्याच्यासमोर माझं अजून लग्न झालेलं नाही असं सांगून तू तुझं आयुष्य सेटल करण्याचा विचार करत आहेस. कसंही करून मी तुला माझी बायको म्हणून स्वीकारणार नाही आणि तू ह्या घराची सून बनू शकणार नाहीस. म्हणूनच तू हा प्लॅन केला आहेस ना? आणि ह्याच कारणासाठी तू ते मंगळसूत्र काढून ठेवलं आहेस ना? असे म्हणत त्यांनी रागाच्या भरात तिचा गाल आणखी जोरात दाबला आणि तिला मागच्या बाजूला खूप जोरात ढकलून दिले. मागच्या बाजूने जोरात फेकली गेल्यामुळे अदिती थेट भिंतीवर आदळली आणि तिच्या डोक्याला मोठी दुखापत झाली. तिने दात वटकावून तो असह्य त्रास सहन केला आणि ती शांत उभी राहिली. जर मी आता सांगितले की शकुंतला मॅडमनेच मला मंगळसूत्र काढून ठेवण्यास सांगितले आहे तर पुन्हा आई आणि मुलामध्ये वाद होईल आणि माझ्यामुळे घरात दुरावा निर्माण होईल. ह्याच विचाराने तिने आपल्या मनातील वेदना दाबून ठेवल्या. तिच्या अगदी जवळ येत अर्जुनने तिच्या उजवा हात मागे वळवून तिच्या पाठीवर घट्ट दाबून धरला आणि म्हणाला, ह्याच हाताने तू ते मंगळसूत्र गळ्यातून काढलेस ना? बोल. असे म्हणून त्याने तिचा हात आणखी जोरात पिरगळला. आता तिला मरण यातना होत होत्या तरीही अदितीने तो सर्व त्रास गुपचूप सहन केला. बोल लवकर. असे म्हणत अर्जुन वाघासारखा जोरात वरडला. जर ती अजूनही काही बोलली नाही तर रमा मावशी तिथे येऊ शकते, हे ओळखून अदिती म्हणाले, नाही नाही सर, मी मंगळसूत्र मुद्दाम काढलेले नाही. त्याचा हळदीचा दोरा तुटला होता म्हणूनच उद्या ऑफिसमधून परत येताना नवीन दोरा आणून ते पुन्हा गळ्यात बांधीन असा विचार मी केला होता. असे सुचेल ते खोटे कारण तिने तिला सांगितले. तिचे हे बोलणे ऐकल्यानंतर अर्जुनला लगेच आठवले की ज्या दिवसापासून त्यांचे लग्न झाले आहे तेव्हापासून ती फक्त एका साध्या हळदीच्या दोऱ्यांमध्येच ते मंगळसूत्र घालत आली आहे. तिने स्वतःसाठी एक साधं सोन्याचं किंवा आर्टिफिशियल मंगळसूत्र करून घेतला नव्हता. स्वतःच्या ह्या घाई गडबडीत आणि उतावळेपणात घेतलेल्या निर्णयावर तो मनोमन स्वतःलाच शाप देऊ लागला. मी एकदा तरी संयम बाळगून तिचे बोलणे ऐकून घ्यायला हवे होते. मी माझ्या बुद्धीला सोडून जिभेच्या भरात खूप मोठी चूक केली. अदितीला खूप वेदना दिल्या. अदितीला खूप जास्त वेदना दिल्या. असा विचार करत तिने तिचा हात सोडला आणि तिला स्वतःकडे वळवून घेऊन तो काहीतरी सांगणार तितक्यात अर्जुनकडे न पाहताच अदिती तिथून वेगाने पळून गेली. ती निघून गेल्यावर मी अदितीशी किती वाईट वर्तन केले या विचाराने त्याचे मन आतल्या आत व्याकुळ झाले. छे, माझी ही घाणेरडी बुद्धी कुणाचेही सांगण्यावरून इतकी भडकून का जाते काय माहीत. असा विचार करत तिने स्वतःच्या हातांकडे पाहिले आणि ह्याच हाताने
ना मी माझ्या माणसाला वेदना दिल्या. या रागात त्याने तिथेच असलेल्या टेबलावर आपला हात जोरात मारून घेतला. मी चूक केली, खूप मोठी चूक केली. अदितीच्या नजरेत मी आणखीच खाली गेलो. आता मी काय करू असा विचार करत तो अदितीचे मन जिंकण्याचा मार्ग शोधू लागला. उद्या कशीही असली तरी ती ऑफिसला येणारच आहे ना, तेव्हाच तिची समजूत काढीन असा विचार करून तो शांत बसला. परंतु त्याला अजून हे माहीत नव्हते की आई आणि मुलाने म्हणजे शकुंतला आणि अर्जुनने मिळून अदितीच्या मनाला आतल्या आत किती खोलवर मारून टाकले आहे. स्वयंपाकघरात आलेल्या अतिथीच्या गालावर अर्जुनच्या बोटांचे वळ उमटलेले होते. ते पाहताच रमा मावशी प्रचंड घाबरली आणि म्हणाले, बाळा हे काय आहे ग? नक्की कोणी केलं हे? तिने चिंतेने विचारले. आई मी अर्जुन सरांसाठी कॉपी घेऊन गेले नव्हते, म्हणूनच त्यांनी मला मारले. बास प्लीज आई, आता ह्या गोष्टीला उगीच मोठे करू नकोस. अदितीने तिच्याकडे गायवाय केली. अदिती तुझे डोके ठिकाणावर आहे की नाही गो? एका बाजूला गालावर मारल्याचे व्रण उठलेले आहेत आणि दुसरा गाल पार सुजला आहे गो. आपण नोकर असून पण काही यांच्या घरात जीव विकलेले गेलो नाही आहोत पोरी. हे सांगतील ते कामं प्रामाणिकपणे करायचे, पण मारतील तेव्हा गुपचूप मार खायचा आणि वरडतील तेव्हा मान खाली घालून ऐकून घ्यायला. ह्यांनी आपल्याला पैशाने विकत घेतलेले नाही किंवा कोणी आपल्याला ह्यांच्याकडे घाण ठेवलेले नाही. थांब, आज शकुंतला मॅडम येऊ देत, काय तो एकदाचा निर्णय घेऊनच जाऊ दे असे म्हणत रमाने आपला संताप व्यक्त केला. रमाचा असं रुद्र अवतार अदिती आज पहिल्यांदाच पाहत होती. आता तिला म्हणजे ह्या वेड्या मुलीला रामाला शांत करण्याचा कोणताही मार्ग सुचत नव्हता. मी फक्त कॉपी घेऊन गेले नव्हते म्हणूनच त्यांनी मला मारले एवढेच तिने सांगितले होते. जर तिने अर्जुनने तिच्या चारित्र्यावर घेतलेला संशयाने म्हटलेले शब्द रमाला सांगितले असते तर रमा नक्कीच भांडायला उभी राहिली असती. हे वळखूनच अदितीचे हात पाय भीतीने थरथर कापू लागले होते. आई प्लीज हे सगळं सोडून दे ना. मारणारे माझे नवराच आहेत ना. नवरा बायको म्हटल्यावर चार गोष्टी बोलल्या जातात आणि वाद होतात, मग यासाठी भांडत बसणे योग्य आहे का? असे म्हणून ती रमाची समजूत काढू लागली. तिचे ह्या बोलण्यावर रामाने अत्यंत रागाने तिच्याकडे पाहिले आणि म्हणाले, तू अशी वागतेस म्हणूनच ते सगळे मिळून तुला इतका त्रास देत आहेत आणि तुझा गैरफायदा घेत आहेत. आजकालच्या मुली तू बोललास तर मी दोन शब्द जास्त बोलेन अशा टोकदार असतात आणि तू मात्र सर्वांसाठी देवळातील घंटी झाली आहेस. जो तो येतोय आणि आपली हौस बागण्यासाठी तुला मारून ओरडून जातोय आणि तू एकटीच आतल्या आत कुडत बसतेस असे म्हणत रमाने तिला आणखीनच बोलले. आता रमा अजिबात शांत होणार नाही हे लक्षात आल्यावर अदिती म्हणाले, आई जर तू ही गोष्ट शकुंतला मॅडम किंवा अर्जुन सरांजवळ काढलीस तर तुला माझी शपथ आहे. असे ऐकल्याने कदाचित ती शांत होईल अशी अदितीला आशा होती. तिच्याकडे एक नजर टाकून रमा काही वेळ शांत झाली. रमाला शांत झालेले पाहून अदितीच्या जीवात जीव परत आला. बस कशीबशी तिने आपल्या आईची जीभ थांबवली होती असे अदितीला वाटत असतानाच रमा म्हणाले, काय म्हणालीस? शपथ? मरून जा एकदाची, किमान तुला शांतता तरी मिळेल. मी सुद्धा रोज ह्याच विवंचनेत आणि दुःखात अन्न पाणी सोडून तुझ्या मागे येते. मी गेल्या 6 महिन्यांपासून हे सर्व पाहतच आहे. या घरातील प्रत्येकाने तुला आपल्या मनमर्जीनुसार खेळण्याचे एक बाहुली समजून ठेवले आहे. हे बघ अदिती, आज मी बोलणार म्हणजे बोलणारच. तू आता कुणाचीही शपथ घातलीस तरी मला काही फरक पडत नाही. या घरातील लोकांनी माझ्या कठीण काळात मला अन्न दिले आहे म्हणूनच मी मरेपर्यंत इथेच राहीन आणि इथेच मरेन. परंतु मी तुला या घरातून नक्कीच मुक्तता मिळवून देईन. हे जग खूप मोठे आणि विशाल आहे. कुठेही कष्ट करून आपले पोट भरून आयुष्य जग, परंतु ह्या घराच्या लोकांच्या मध्ये तू अजिबात राहू नकोस असे टणकावून सांगत तिने रात्रीचे जेवण डायनिंग टेबलावर काढायला सुरुवात केली. अदितीला आता स्पष्ट संकेत मिळाला की परिस्थिती पूर्णपणे हाताबाहेर गेली आहे. आता रमा आई सुद्धा आपले ऐकणार नाही हे समजून पुढे नक्की काय करावे
हे न सुचल्यामुळे तिने उरलेले स्वयंपाकाचे काम शांतपणे संपवले. जेव्हा सगळेजण जेवणासाठी डायनिंग टेबलाजवळ आले तेव्हा रमा तोंड उघडून काहीतरी बोलणारच होती. तितक्यात अदितीने तिला बाजूला नेले आणि म्हणाले, आई, मला माहीत आहे की आज तू बोलणारच आहेस, पण प्लीज या सगळ्यांचे जेवण होऊ दे आणि मगच काय ते बोल प्लीज. आपण इतक्या कष्टाने स्वयंपाक केला आहे, तो वाया जायला नको. त्याशिवाय अर्जुन सर मगाशी म्हणत होते की त्यांना खूप भूक लागली आहे. कोणी जेवायला बसले असताना जेवण न करताच उठून जाणे योग्य नाही आणि हे त्यांचेच घर आहे. त्यांच्याच घरात त्यांनी जेवण केले नाही तर आपणही जेवू शकणार नाही, म्हणूनच सांगते. असे म्हणत अदितीने रमाला रोखले. तिच्याकडे एक नजर टाकून रमाने तिच्या धरलेला हात झटकला आणि ती डायनिंग टेबलाजवळ येऊन सर्वांना जेवण वाढू लागली. दुसरीकडे अर्जुन मात्र अदितीला मारल्यामुळे आणि तिच्याशी वाईट बोलल्यामुळे मनातून खूप उदास होता. आता हा सगळं गोंधळ कसं निस्तारावं ह्याच विचारात तो शांत बसला होता. नेमकी हीच योग्य वेळ आहे असे समजून पौर्णिमा आत्या म्हणाल्या, काय कर अम्मा, इथे फक्त तूच जेवण वाढते आहेस, ती कामवाली कुठे आहे? बोलव तिला. तू काय तिची नोकर आहेस का? तिच्याकडून काम करून घेतले तर ती काय झिजून जाणार आहे का? करते घरातील काम, पण हिचं माज काही कमी नाही असे म्हणत त्यांनी टोमणा मारला. त्यांच्या ह्या बोलण्यामुळे रामाने आपल्या रागाचा भान तोडला. तरीही स्वतःला सावरत ती म्हणाली, का मॅडम, मी जेवण वाढले तर तो घास तुमच्या गळ्यातून खाली उतरणार नाही का? की माझ्या मुलीला 2 शब्द वाईट बोलल्याशिवाय तुम्हाला खाल्लेले अन्न पचणार नाही बरं? जेव्हा तुम्ही शकुंतला मॅडमना अडचणीच्या वेळी सोडून निघून गेल्या होत्या तेव्हा काय तुम्ही आता बनवून घेतलेले हेच मिष्टान्न खात होता का हो? तुमचे पती जेव्हा तुम्हाला इथे सोडून निघून गेले होते तेव्हा खायला काही आधार नसताना कितीतरी वेळा तुम्ही ह्याच घरात उरलेले शिळे अन्न खाऊन राहत होता ना. पण आता नवीन नवीन एवढे सगळे प्रकार पाहिजेत म्हणून हक्काने ऑर्डर करून बनवून घेता आणि ते खातानाही शांतता न ठेवता माझ्या मुलीला सतत बोलण्यात तुम्हाला नक्की कसला आनंद मिळतो? जेवण मीच वाढणार, इच्छा असेल तर गुपचूप खा, नाहीतर इथून सरळ उठून चालतं व्हा, असे रमाने काडी मात्र विचार न ठेवता टणकावून सांगितले. तेव्हा पौर्णिमा आत्याला प्रचंड अपमान झाल्यासारखे वाटले. वहिनी, काय चाललंय हे? तुमच्या घरची ही साधी कामवाली एवढं सगळं बोलून जाते तरी तुम्ही एक शब्दही बोलत नाही आहात, असे पौर्णिमाने विचारले. तेव्हा शकुंतला यांनी अर्जुनच्या चेहऱ्याकडे पाहिले. तेव्हा अर्जुन म्हणाला, आता रमा मावशी जे काही सांगत आहे ते तुम्ही केले आहे तेच सांगत आहेत ना आत्या? ह्यात काही नवीन तर नाहीये ना? जेवायची इच्छा असेल तर जेवण करा, नाही तर कुशाल उठून निघून जा आणि तुम्हाला जे हवे ते स्वतः बनवून खा. ऑफिसमधून हजार प्रकारचं टेन्शन डोक्यात घेऊन जर मी घरी आलो तर इथे आल्यावरही आम्हाला साधी शांतता मिळत नाही, असे अर्जुन वैतागून रागाने म्हणाला. आधीच अदितीच्या बोलण्यामुळे अर्जुनचे डोके चक्रावून गेले होते. त्यात पौर्णिमा आत्याचा ह्या पालतू बोलण्यामुळे त्याला आणखीनच मनस्ताप झाला आणि तो प्रचंड चिडला. त्यातही ह्या मायलेकी जेव्हापासून ह्या घरात आल्या आहेत तेव्हापासून घरातील कोणाच्याच मनाला साधी शांतता लाभलेली नाही. तोच सगळा साचलेला राग आज अर्जुन बाहेर काढत होता. अर्जुन, हे काय तू असं बोलतोयस? ह्या घराच्या नोकर चाकरांना मिळणारी इज्जत सुद्धा आम्हाला या घरात मिळत नाहीये. आम्ही काही इथे जेवायला अन्न नाही म्हणून इथपर्यंत आलेलो नाही आहोत. मामींनी स्वतः फोन करून यायला सांगितले म्हणूनच आम्ही दोघी इथे आलो आहोत. लग्नाची तारीख नक्की झाल्यावर माझे डॅड म्हणालेत की ते फ्री होऊन इथे येतील आणि तू पाहिलं तर आमच्याशी इतक्या निष्ठुरपणे बोलतोयस असे म्हणत मोनिकाने न येणारे रडू पोसण्याचे नाटक केले. मोनिकाचे हे बोलणे ऐकून अर्जुनने आपल्या आईकडे पाहिले. तिची अवस्था सध्या अडकितेतात सापडलेल्या सुपारीसारखी झाली होती. आता नक्की काय बोलावे हे न सुचल्यामुळे तिने आपली मान खाली घातली आणि ती गप्प बसून राहिली. हे बघ मोनिका, माझ्या बाबांची शेवटची इच्छा होती म्हणूनच मी सुद्धा ह्या लग्नासाठी होकार दिला आहे.
नाहीतर मी पुढील 2 वर्ष लग्नाचं विचारही केला नसता. आणि त्यातही हा माझ्या बाबांचा शेवटचे शब्द आहे. लग्न करावे असे सांगून कोणतीही तारीख निश्चित करून दिलेली नाही. मी अजून 1 वर्ष लग्न करणार नाही. प्लीज वारंवार लग्नाचा विषय काढून घरातील शांतता खराब करू नका. जर तुम्हाला एवढीच घाई असेल आत्या, तर मोनिकासाठी जो कोणी योग्य मुलगा असेल तो शोधून तिचे लग्न लावून द्या, असे म्हणत तो टेबलावरून उठणारच होता. तितक्यात रामाने अर्जुनला रोखले आणि म्हणाले, जेवण करून जा अर्जुन. सकाळपासून संध्याकाळपर्यंत ऑफिसचे काम करून तू खूप थकला असशील. घरी आल्यावरही बिचाऱ्या तुला स्वतःचे हात दुखवून घ्यावे लागतील असे काम करावे लागते ना. तुम्ही ह्या घराचे मालक आहात. तुम्हीच जेवण केले नाही तर आम्हाला तरी घास कसं घशाखाली उतरेल. जेवण कर, असे म्हणत तिने त्याला जेवण वाढले. हे सगळे स्वयंपाकघरात भांडी घासता घासता ऐकणाऱ्या अदितीच्या मनात एक अनामिक भीती निर्माण झाली होती. माझ्यामुळे ह्या लोकांमध्ये भांडण सुरू झाले आहे, असं विचार तिच्या मनात येत होता. रमाच्या बोलण्यातील टोमणा आणि लपलेले अर्थ अर्जुनला चांगलंच समजला होता. त्यामुळे त्याने जमेल तितके थोडेफार जेवण गिळले आणि तो सरळ आपल्या खोलीत निघून गेला. पौर्णिमा आत्या आणि मोनिका ह्या दोघांनाही आपल्या फार मोठा अपमान झाल्यासारखे वाटले होते. तरीही त्यांनी पोट फुटेपर्यंत अगदी मनसोक्त जेवण केले आणि मगच त्या टेबलावरून उठल्या. तिथून जाताना मात्र पौर्णिमा आत्या शकुंतला यांच्याकडे वळून म्हणाल्या, पाहिलत का वहिनी, काही कारण नसताना उगीच काय एक मन आहे की भाऊ आपला असला तरी वहिनी काय आपली असते का. आता मी ह्या घरातून फक्त एकाच वेळा बाहेर पडेन, ती सुद्धा माझ्या मुलीचं तुमच्या मुलासोबत लग्न लावून दिल्यानंतरच. त्यासाठी मग कितीही वर्ष लागले तरी मला त्याची अजिबात पर्वा नाही, असे टणकावून सांगत त्या आपल्या खोलीत निघून गेल्या. पण मोनिका मात्र तिची मामी म्हणजे शकुंतला यांच्या जवळ येऊन बसली आणि तिने त्यांचा हात हातात घेतला. मामी, तुम्ही उगीच मनाला लावून घेऊ नका. मी आईला नीट समजावून सांगेन. अर्जुनला जेव्हा वाटेल तेव्हा त्यांनी लग्न करावं, तेव्हाच तुम्ही त्याचं लग्न लावून द्या मामी. ह्यावर कोणाचीही कसलीच बळजबरी नाही. आईच्या वागण्यामुळे घरातील कुणाचेही मन दुखावलं जाणार नाही याची काळजी मी स्वतः घेईन, असं शब्दात मोनिकाने मुद्दामून त्यांना धीर दिला. तिच्या ह्या बोलण्याने शकुंतला यांच्या मनाला थोडा दिलासा मिळाला. परंतु त्यांना अद्याप हे माहीत नव्हते की मोनिका हे दिसण्यास संस्कारी पण मनातून घातकी आहे. स्वतःचा स्वार्थ साधण्यासाठी ती कधीही आणि कशीही रंग बदलणारी एक सरडा आहे. तिची ही अशी समजूतदारपणाची चाल पाहून शकुंतला मात्र भविष्याचा विचार करू लागल्या की ही मुलगी कदाचित आपल्या घराच्या रीती रिवाजांशी आणि वातावरणाशी जुळवून घेऊ शकेल. सगळ्यांचे जेवण झाल्यावर अदितीने कर्काटी ताटे सिंकमध्ये टाकले आणि डायनिंग टेबल स्वच्छ केले. त्यानंतर रमा आणि अदितीने आपले जेवण उरकले. अदिती अर्जुनसाठी दूध गरम करत होती. ते पाहून रमाने तिला सांगितले, अदिती, आज तू अर्जुनच्या खोलीत जायची गरज नाही. मी सायलीला सांगते, तीच नेऊन देऊन येईल. तू जा आणि झोप आता. अदितीचे मन आधीच खूप दुखावले गेले असल्यामुळे ती काहीही न बोलता सरळ आपल्या खोलीत गेली. ती प्रेसी झाली. तिने खोलीचा दरवाजा घट्ट बंद केला आणि ती झोपून गेली. रामाचे डोळे जरी झोपेने ओढत होते तरीही ती अर्जुनशी बोलण्यासाठी थांबली होती. त्याचीच वाट पाहत होती. नेमक्या ह्याच कारणामुळे तिने अदितीला तिच्या खोलीत पाठवून दिले होते. तिकडे अर्जुन मात्र आज अदितीने काढलेला शब्दांचा विचार करून करून स्वतःवरच प्रचंड रागवत होता. तिने स्वतःसाठी किती सहजपणे तो अत्यंत वाईट शब्द वापरला होता. जर माझ्या समोर कोणी तिच्याबद्दल असा शब्द वापरला तर त्याची जीभ उपटून ती पायाखाली चिरडून टाकणार नाही, तर मी अर्जुन शेखावत नावच सांगणार नाही, असं विचार करत तो रागाने दुमसत होता. तेवढ्यात खोलीच्या दरवाजावर ताप मारून रमा आत आले आणि म्हणाले, अर्जुन, हे दूध घे रे बाळा. कित्येक दिवसानंतर रमाला स्वतःच्या खोलीत आलेले पाहून तो म्हणाला, मावशी, तू स्वतः दूध घेऊन का आलीस? हाक मारली असतीस तर मी स्वतः आलो असतो.
किंवा अदितीच्या हातात दूध पाठवून द्यायचे ना? तो म्हणाला, हो रे बाबा, माझ्या मुलीचा गाल म्हणजे काय देवळाची घंटी वाटली का तुला? म्हणून तिच्या हातात दूध देऊन तुझ्याकडून वारंवार मार खायला इथे पाठवू? रमाने अत्यंत संतापाने विचारले. तिचे हे बोलणे ऐकून अर्जुनने कपाळावर आट्या घातल्या आणि विचारले, मावशी, तू अशी का बोलत आहेस? हे बघ अर्जुन, कठीण काळात तुम्ही मला आसरा दिला आहे हे मी नाकारत नाही. परंतु इतक्या वर्षात कधीही न घडलेल्या गोष्टी तुझ्या आत्या आणि त्यांची मुलगी ह्या घरात आल्यापासून घडत आहेत. ह्या सगळ्याचा मागे नक्की कोणाचा हात आहे याचा विचार तू सुद्धा करायला हवा होतास. माझ्या मुलीने नक्की काय गुन्हा केला आहे म्हणून तू तिच्या गालावर व्रण उठेपर्यंत तिला मारलेस? तिची अशी काय चूक होती? तू जर तिला तुझ्या बायकोचा दर्जा दिलाच नाहीस तर मग तिच्यावर असा हात उचलण्याचा अधिकार तुला नक्की कोणी दिला? तुझ्या ऑफिसमधील कर्मचाऱ्यांनीही तू असेच मारहाण करतोस का? आणि त्यांच्यावर असेच घाणेरडे टोमणे मारून बोलतोस का? माझ्या पडत्या काळात मला मदत करण्या ह्याच घरात मी माझे शेवटचा श्वास घेईन अर्जुन. पण प्लीज माझ्या मुलीला इथून कुठेतरी दूर पाठवून दे. बिचाऱ्या त्या लेकराला या घरात आल्यापासून एका दिवसाचीही सुख मिळालेली नाही. असे म्हणत रमाने हात जोडले आणि तिच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. रामाने आपले डोळे पुसले आणि पुढे म्हणाले, मी हे सगळे खाली हॉलमध्ये सुद्धा बोलू शकले असते, पण जर शकुंतला मॅडमला हे समजले तर त्यांचे मन खूप दुखावेल, म्हणूनच मी खाली काहीच बोलले नाही. तू माझ्या मुलीला बायकोचा दर्जा दिला नाहीस तरी चालेल अर्जुन, पण प्लीज तू तिच्यापासून दूरच राहा. कसेही असले तरी तुझी आत्याची मुलगी इथे आलीच आहे. जर तू तिच्याशीच लग्न करणार असशील तर तुमच्या दोघांच्या घटस्फोटानंतर मी सुद्धा माझ्या मुलीसाठी एखादे खूप चांगले स्थळ बघून ती जिथे सुखात राहील अशा ठिकाणी तिचे लग्न लावून देईन, असे टणकावून सांगत ती तिथून निघून गेली. रमा गेल्यानंतर अर्जुन जागच्या जागीत कोसळला. रामाने बोललेला प्रत्येक शब्द त्याच्या आजवरच्या चुकीच्या वागणुकीवर अचूक बोट ठेवत होता. त्याने स्वतःच्या हातांकडे पाहिले आणि संतापाच्या भरात तिथेच असलेला गॅलरीचा काचेचा दरवाजावर जोरात लाथ मारून आपला राग बाहेर काढला. त्याच्या पायातून आणि हातातून रक्त वाहू लागले, तरीही ते रक्त पुसण्याचं भानगडीत न पडता तो शून्यात नजर लावून तसेच बेडवर पडून राहिला. झोप तर त्याच्या डोळ्यापासून खूप जास्त दूर निघून गेली होती. शेवटी त्याने मनातल्या मनात काहीतरी एक मोठा निर्णय करून जेव्हा त्याने डोळे मिटले तेव्हा पहाटेचे 5 वाजले होते. सकाळी 5 वाजता उठून अदिती फ्रेश झाली आणि नेहमीप्रमाणे स्वतःच्या कामात व्यस्त झाली. रमा आदल्या रात्री पायऱ्या चढून वर गेल्यामुळे तिचे पाय पूर्णपणे सुजले होते, म्हणूनच ती अजूनपर्यंत झोपेतून उठली नव्हती. घरातील प्रत्येकासाठी सकाळी लागणारी चहा कॉफी बनवून तिने शकुंतला यांना, पौर्णिमा आत्याला आणि मोनिकाला नेऊन दिली. सायलीला बुष्ट दिले आणि शेवटी अर्जुनच्या खोलीसमोर येऊन उभी राहिली. तिथे उभी राहताच तिला काल रात्री घडलेला तो भयानक प्रसंग आठवला आणि तिचे डोळे अश्रूंनी भरून आले. आज हे सर काहीही बोलले तरी मी अगदी गप्प राहीन असा पक्का निर्णय करून ती खोलीच्या आत गेली. पण आत जाताच तिला फार मोठा धक्का बसला. अर्जुन बेडवर पालथा पडला होता. एवढेच नाही तर त्याचा पूर्ण हात रक्ताने माखलेला होता. त्याची ही अवस्था पाहून तिचे मन कळवळले. काल रात्री जर मी फक्त 2 मिनिट गप्प राहिली असते तर एवढं सगळं घडलं नसतं, असे म्हणत ती स्वतःलाच दोष देऊ लागली. तिने त्याच्या खोलीतील टेबलवर ग्रीन टीचा कप ठेवला आणि धावत जाऊन फर्स्ट एड बॉक्स घेऊन आले. अर्जुनला जाग येणार नाही याची पूर्ण काळजी घेत तिने अत्यंत हळुवारपणे त्याच्या जखमेवर मलमपट्टी केली. हे सर्व करताना तिच्या डोळ्यातील अश्रू तिच्या गालावरून वगळत होते.